नमस्कार मंडळी. आपल्या भारतात नात्यांना, प्रेमाला आणि परंपरेला खूप मोठं स्थान आहे. अशाच नात्याचा उत्सव म्हणजेच रक्षाबंधन. हा फक्त एक धागा बांधण्याचा सण नाही, तर बहिणीच्या प्रेमाचा आणि भावाच्या संरक्षणाच्या वचनाचा पवित्र दिवस आहे. तो म्हणजे उद्यावरच आलेला आहे, म्हणजेच 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधन आहे. तर या रक्षाबंधनाची या वर्षीची औक्षण करण्याची जी थाळी म्हणजे औक्षण करण्याचं जे ताट आहे, तर ते कशा पद्धतीने असायला पाहिजे किंवा त्या ताटामध्ये त्या थाळीमध्ये काय काय असायला पाहिजे, तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही उद्या औक्षण करताना नक्की तुमच्या ताटामध्ये ठेवायला विसरू नका. तर पहिली गोष्ट जी आहे ती अक्षदा. तर हिंदू धर्मात पूजेच्या ताटात अक्षदा ठेवण्याचे विशेष महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्यात अक्षदाचा नक्कीच समावेश असतो. तर अक्षदा म्हणजेच अर्थात तांदूळ. तांदूळ हे वैभवाचे, सौख्याचे प्रतीक आहे. त्याला हळद किंवा कुंकू लावून मांगल्य जोडलं जातं. अशा अक्षदा आशीर्वाद किंवा शुभेच्छा रूपात डोक्यावर सुद्धा टाकल्या जातात. तसेच गंधावर अक्षदा चिटकवल्या जातात. जितक्या जास्त अक्षदा चिटकल्या तेवढे भावाचे प्रेम जास्त, असे गमतीने म्हटले जाते. तर भावाला दीर्घायुष्य लाभावं आणि वैभव प्राप्त व्हावं अशी ही श्रद्धा आहे. हे अक्षदाचं महत्व झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निरांजन, जे आपण ओवाळायला छोटासा दिवा, आरती वगैरे छोटंसं ताटात ठेवतो, तर ते निरांजन. तर ते तांब्याचं, पितळेचं किंवा चांदीचंही असलं तरी चालेल. विशेषतः धार्मिक कार्यात तुपाच्या दिव्याचा समावेश केला जातो. तसेच जेव्हा औक्षण म्हणजेच आपण जेव्हा ओवाळतो, भावाला जेव्हा ओवाळतो, तेव्हा तेलाचा दिवा न लावता तुपाचा दिवा लावावा. त्यात वात जी घालतो तर ती फुलवात म्हणजे जी गोलाकाराची वात असते तर ती, किंवा लांब वात, पण ती जोडवात असावी. तर जोडवात आणि लांब वात, तर लांब वात ही भावाच्या दीर्घ आयुष्याचं प्रतीक आहे, ते असंही म्हणतात. आणि दिव्याच्या प्रकाशात मनातील अंधार दूर होतो आणि सकारात्मकता व्यापून राहते. तर दिव्याने ओवाळलं असता भावाचं आयुष्यही दिव्याच्या प्रकाशासारखं तेजस्वी होतं आणि त्याच्या आयुष्यातील नैराश्य, दुःख दूर होऊन आयुष्य जे आहे ते प्रकाशित होतं, असंही म्हणतात. तिसरी गोष्ट आहे ती हळद कुंकू. तर हिंदू धर्मात कुंकू हे अतिशय महत्वाचं आहे. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. कुंकुवाची लकीर दीर्घायुष्य प्रदान करते. कुंकू हे लक्ष्मी मातेचं अतिशय प्रिय असल्याने कुंकुवाच्या रूपाने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा या हेतूने भावाला कुंकुवाचा टिळा लावला जातो आणि वरून अक्षदा म्हणजेच तांदूळ लावल्या जातात. तर हे कुंकू कोरडे न लावता ते ओले करून लावलं जातं. तर कोरडे कुंकू पटकन ते पुसलं जातं किंवा लगेच निघून जातं. तर त्यामुळे ते थोडेसे पाण्याचा 1-2 थेंब टाकून ते ओले करून लावण्याची पद्धत आहे. ते पण अनामिकेने म्हणजे करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे तर त्या बोटाने लावले जातं. तर आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे सुपारी. तर सुपारी सोबत पानाचा विडाही ठेवू शकता. पूजेत गणपती म्हणून सुपारी वापरली जाते. तसेच धार्मिक गोष्टीत एखाद्या गोष्टीचा अभाव असेल तर सुपारी वापरतात. त्यामुळे पूजेला पूर्णत्व येते. त्यामुळे भावाचे औक्षण करताना सोन्याच्या अंगठी सोबतच सुपारी पण ठेवावी. तर जर सोन्याची अंगठी नसेल तर 2 सुपाऱ्याही ठेवाव्यात आणि 2 सुपाऱ्यांनी पण ओवाळू शकता किंवा ओवाळलं जातं. प्रत्येक भागात आपापल्या पद्धती वेगळ्या आहेत. कोणी ₹1 नाणंही ठेवतं. ₹1 जो कॉइन असतो तर तेही ठेवतात. त्यांनीही औक्षण करतात. आपापल्या भागानुसार ही पद्धत वेगळी असू शकते. तर सुपारी ही शुभ मानली जाते. म्हणून भावाच्या आयुष्यात सर्व काही शुभ घडावं म्हणून हे सुपारीनं ओवाळलं जातं. आणि सर्वात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे 5वी गोष्ट म्हणजे मिठाई. मिठाई ही अतिशय महत्वाची आहे.
तर भावाचं औक्षण करताना मिठाई ही जरूर ठेवावी. जर मिठाई नसेल, समजा काही कारणास्तव आपल्याला मिठाई भेटली नाही, तर मिठाईऐवजी साखरही ठेवली तरी चालते. तर ओवाळताना जर भाऊ मोठा असेल किंवा लहान मोठा असेल तर भावाला नमस्कार करावा किंवा जर छोटा असेल तर त्याला आशीर्वाद देऊन मिठाई भरवावी. हा औक्षणाचा भाग जरी नसला तरी भावाचं तोंड गोड करून नात्यातला गोडवा वाढवावा यासाठी मिठाईची भर घातली आहे. तर बहीण भावाच्या नात्यात जे काही रुसवे फुगवे असतात, जे काही अबोला असतो किंवा जे काही समज गैरसमज असतात, तर हे सर्व दूर होऊन त्यांच्या नात्यातील अजून गोडवा वाढवावा आणि सर्व काही मागे टाकून त्या नात्याची व्यवस्थित ते नातं टिकावं यासाठी मिठाई असते. आणि या सर्व गोष्टी सोबतच राखी तर ठेवायला विसरूच नका. कारण रक्षाबंधनला राखी ही खूप महत्त्वाची आहे. तर ह्या सर्व गोष्टी होत्या, की औक्षण करताना ताटात ठेवायच्या. ह्या जरूर ठेवाव्यात आणि आठवणीने ठेवाव्यात. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्याकडे ओवाळताना म्हणजे औक्षणाचं जे ताट असतं त्यामध्ये अजून काय ठेवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यामध्ये जर अजून काही वेगळं असेल तर तेही सांगू शकता.